संभाजी छत्रपती शिवाजी राजेंचे मावळे 2000 पायऱ्या ओरंडल्या आणि रामोशी राजांच्या समोर गेला. ऐका, प्रणाम केला राजा मुस्लिमाच्या सोन्याला आई बहिणीप्रमाणे मानणारा तू हो माझा. मग तुझ्या स्वराच्या काय झालं? त्या उन्हाळी भारानं कमल कुमारीला पळून आलं आणि शब्द माझ्या राजांच्या कानावर पडले. आणि भवानी तलवार ज्याला ती बाहेर काढली राजानं. या भवानी तलवारीची शपथ येणाऱ्या अष्टमीच्या मुहूर्तावर कोणाला केला राज्यात आणि उदय भागाला दंड दिला आणि विद्यात उमरठाचा मावळा लग्नाची पत्रिका कोणाच्या तानाच्या लेकराच्या अष्टमीचा. अरे यायला वेळ केला काय झालं राजो? आणि तानाच्या डोळ्याला पाण्याद्वारे लाख गेले तरी जाते पण नाकाचा तो शिवडा सगळा पाहिजे. आणि तानाने काय केलं? लग्नाचा विचार न करता मातीला हात लावले आणि ज्ञानात तलवार बोलली. 307 आणे सोबत घेतले आणि तानाजी राजगडावर निघालेले. ऐका, तानाजी वीर तानला वाऱ्याच्या वेगाने राजवर केला आणि माझ्या राजांच्या चरणावर नमस्कार. तानाजी ताना कशाला लागलं? राजा कोणाची मोहीम गेली. अरे 2 दिवसावर रायबाचं लग्न आलंय. राजा आधी लगीन कोणाचं मोही रायबा आणि पाठीवर माझ्या राजांची थाप पडली. कोणी मला सुटून केला. सूर्याजीला सांगितलं कल्याण दरवाजा उघडायचा. महिना फेब्रुवारी 3 फेब्रुवारी 1670 रात्र आणि पश्चिम तटावर घोरपडीच्या साह्यानं किल्ला भर केला आणि तानाजी रात्री 12 वाजता किल्ल्यावर पोहोचले आणि एकच घोष केला, हर हर. उदयभानाचा गणावला आवाज केला आणि उदयभानानं पहिला वार पाठावर केला.
आणि संबंध कोणाला रक्तामध्ये धावून निघाला. ऐका आणि तानाजीला मूर्छा शेवटचा वार उदय भानाला केला. तो तानाजीच्या मानेवर पडला आणि तानाजीला हात दिली पडला. आणि हे बघितलं 80 वर्षाचा शेलार बाबा. ऐका उदय भानाचं वय होतं 25 वर्ष, तानाजीचं वय होतं 35 वर्ष, सूर्याजी पंताचं वय होतं 42 वर्ष आणि शेलार बाबाचं वय होतं 80 वर्ष. ऐका आता एका बाजूला मुघलांचा सरदार हृदय भान वय 25 कर्णाबाद आहे, हजार हत्तीची ताकद आहे. पण आता एका बाजूला 80 वर्षाचे मर्द मराठा मावळे शेलार बाबा. तानाजी झाला त्यांनी पडलेला बघितला आणि शेलार बाबाने काय केलंय ऐका. आणि राजो समोर बघितला तानाजी परत